आज आपण इथे इलेक्ट्रॉनिक्समधले हे वेगवेगळे टूल्स पाहणार आहोत। हा पहिला आहे स्क्रू ड्रायव्हर। याचा उपयोग स्क्रू लूज करण्यासाठी किंवा टाईट करण्यासाठी होतो। हा त्याचा हँडल आहे आणि हा ब्लेड आहे। वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू ड्रायव्हर्स हे उपलब्ध असतात। हा दुसरा आहे वायर स्ट्रिपर। यानी वायरवरचे इन्सुलेशन काढण्यासाठी उपयोग केला जातो किंवा वायर कट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। तिसरा आहे हा डायगोनल कटर। डायगोनल कटरचा उपयोग आपल्याला वायर कट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कंपोनेंट्सचे लीड कट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। पुढे आहे नोज प्लायर। याचा उपयोग आपल्याला कंपोनेंट्स किंवा वायर्स बेंड करण्यासाठी किंवा पकडण्यासाठी केला जातो। ही आहे कॉम्बिनेशन प्लायर। याचा उपयोग आपल्याला कंपोनेंट्स पकडण्यासाठी, वायर्स कट करण्यासाठी किंवा बेंड करण्यासाठी असा 3 प्रकारे होतो, म्हणून आपण याला काय म्हटलंय, कॉम्बिनेशन प्लायर। पुढे आहे हा ट्विझर। याचा उपयोग आपल्याला छोटे छोटे कंपोनेंट्स पकडण्यासाठी होतो। ही आहे सोल्डरिंग आयर्न। याचा उपयोग आपल्याला पीसीबीवर कंपोनेंट्स जोडण्यासाठी, जॉईंट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। हे त्याचे हँडल आहे आणि हा जो आहे हा हीटिंग पार्ट आहे। त्याच्यानंतर हा आहे डीसोल्डरिंग पंप। याचा उपयोग आपल्याला केलेले सोल्डर जॉईंट काढून टाकण्यासाठी होतो। हा आहे स्पॅनर। याचा उपयोग आपल्याला नट बोल्ट्स टाईट करण्यासाठी किंवा लूज करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो। ही आहे हँड ड्रिल मशीन। 2 प्रकारच्या मशीन्स असतात, इलेक्ट्रिक ड्रिल मशीन आणि ही हँड ड्रिल मशीन। इथे पुढे ड्रिल बिट लावलं जातं आणि आपल्याला पीसीबीवर छोटे छोटे होल्स पाडण्यासाठी याचा उपयोग आपण करतो। ही आहे फाईल, फ्लॅट फाईल। याचा उपयोग आपल्याला लोखंडी जो आयर्नचा पीस असेल त्याला व्यवस्थित करण्यासाठी याचा उपयोग किंवा घासण्यासाठी याचा उपयोग आपण करतो। जनरली फिटिंग सेक्शनमध्ये याचा उपयोग आपल्याला करता येतो। तर असे अनेक प्रकारचे टूल्स आहेत। हे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आता आपण पाहिले। थँक्यू।